नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी गणित भाग 2 प्रकरण पहिलं समरूपता सिमिलॅरिटी या प्रकरणाचा आपण अभ्यास करीत आहोत। सराव संच 1.2 आपण सोडवणार आहोत। प्रश्न पहिला आहे, खाली काही त्रिकोण आणि रेषाखंडाच्या लांबी दिल्या आहेत, त्यावरून कोणत्या आकृतीत किरण PM हा कोन QPR चा दुभाजक आहे हे ओळखा। या ठिकाणी त्रिकोण QPR मध्ये PM हा कोन दुभाजक आहे कोन P चा, आणि कोन P हा PQ आणि PR या दोन बाजूंनी तयार झालेला आहे। या ठिकाणी PQ 7 आहे, PR 3 आहे। या ठिकाणी QR चं किरण ह्या कोन दुभाजकामुळे जे या ठिकाणी विभाजन झालेलं आहे 3.5, एक रेषाखंड आहे, दुसरा 1.5। आपण या ठिकाणी कोन दुभाजकाचं प्रमेय आपण पाहिलं आहे, त्याचा व्यत्यास पाहिला आहे। या ठिकाणी हा कोन ज्या दोन भुजांनी तयार झालेला आहे QPR हा कोन PQ आणि QR या दोन भुजांनी तयार झाले आहे, त्यांचं गुणोत्तर प्रथम घ्यायचं। PQ भागिले PR म्हणजे 7/3, आणि हे गुणोत्तर QM भागिले MR म्हणजे हा कोन दुभाजक QR या बाजूला M मध्ये या ठिकाणी छेदून जातोय, आणि QM आणि MR अशा पद्धतीने या ठिकाणी विभाजन होतं, आणि त्यांचं गुणोत्तर QM भागिले MR म्हणजे 3.5/1.5। हे दोन्ही समान आहेत का हे पाहणं गरजेचं आहे। म्हणजे कोन दुभाजकाच्या प्रमेयाच्या व्यत्यासानुसार जर PQ भागिले PR बरोबर QM भागिले MR असणं गरजेचं आहे। PQ जर आपण घेतला अगोदर अंशस्थानी, तर QM इथं पलीकडे अंशस्थानी घेतला जावा। जर PQ अंशस्थानी घेतलं आणि पलीकडल्या बाजूला MR अंशस्थानी घेतलं गुणोत्तरामध्ये, असं चुकीचं होऊन बसेल। त्यामुळे PQ भागिले PR ज्या बाजूकडून सुरुवात केल्या त्याच बाजूकडून QM भागिले MR पाहूया। या ठिकाणी PQ भागिले QR PR म्हणजे कोन दुभाजकाच्या गुणधर्माच्या व्यत्यासानुसार PQ भागिले PR 7/3 आणि QM भागिले MR 3.5/1.5, दशांशचिन्ह गेलं निघून 35 भागिले दुसऱ्या ठिकाणी असल्यामुळे गेलं 35/15। 5च्या पाड्यामध्ये 35 आणि 15 आहे, 5 7 35, 5 त्रिक 15 म्हणजे QM भागिले MR सुद्धा 7/3 आलेला आहे। म्हणजे PQ भागिले PR आणि QM भागिले MR समान आहे, म्हणून कोन दुभाजकाच्या या गुणधर्मानुसार व्यत्यासानुसार PQ भागिले PR बरोबर QM भागिले MR। ओके, आता आपण पाहिलं PQ भागिले PR 7/3 आहे, आणि या ठिकाणी QM भागिले MR सुद्धा 5 7 35, 5 त्रिक 15, 7/3 आहे। त्यामुळे 1 आणि 2 याला 1 म्हटलं, या विधानाला ह्याला 2 म्हटलं, तर PQ भागिले QR बरोबर QM भागिले MR उजवी बाजू समान आहे। त्यामुळे त्रिकोणाच्या कोन दुभाजकाच्या प्रमेयाच्या व्यत्यासानुसार या ठिकाणी किरण PM हा कोन QPR चा दुभाजक आहे। किरण PM हा कोन QPR चा दुभाजक आहे। अशाच पद्धतीने या ठिकाणी त्रिकोण इथं PQR मध्ये PM हा दुभाजक आहेच। अशाच पद्धतीनं PR भागिले PQ बरोबर 7/10 आणि RM भागिले MQ बरोबर 6/8। या ठिकाणी संक्षिप्तला बेत्रिकसा बेचोकाट। या ठिकाणी PR भागिले PQ आणि RM भागिले MQ समान नाहीत। या ठिकाणी RM 7 आहे, MQ 8 आहे, PQ 7 आहे, PR 10 आहे। PR भागिले PQ 7/10 हे पहिलं विधान, RM भागिले MQ 7/8 3/4 संक्षिप्त देऊन हे दुसरं 1 आणि 2 उजवी बाजू समान नाही, म्हणून PR भागिले PQ बरोबर RM भागिले MQ समान नाहीत। त्यामुळं हा PM हा कोन RPQ चा दुभाजक नाही, कोन दुभाजक नाही। तिसरं आहे या ठिकाणी पहा, PQ 9 दिलेला आहे, PR 10 दिलेले आहे, QM 3.6 दिलेला आहे, MR 4 दिलेली आहे। त्यामुळं कोन दुभाजकाच्या प्रमेयाच्या व्यत्यासानुसार तर PQ भागिले PR 9/10 आणि QM भागिले MR 3.6/4 म्हणजे PQ भागिले PR 9/10 आणि QM भागिले MR 3.6/4 म्हणजे 4.0, दशांशचिन्ह गेलं 36/40, 4 न भाग जातोय, 36 आणि 40ला 4 9 36, 4 10 40, 9/10 हे विधान दुसरं। पहिलं तर 9/10 आहेत, म्हणजे PQ भागिले PR 9/10 आहे, QM भागिले MR बरोबर 9/10 आहे। म्हणजेच त्रिकोण या ठिकाणी QPR मध्ये PQ भागिले PR बरोबर QM भागिले MR
त्यामुळे त्रिकोणाच्या कोनदुभाजकाच्या प्रमेयाच्या व्यत्यासानुसार किरण PM हा कोन QPRचा कोनदुभाजक आहे. ओके. प्रश्न दुसरा आहे, जर त्रिकोण PQR मध्ये PM बरोबर 15 दिलेले आहे, PQ या ठिकाणी 25 दिलेले आहे, पूर्ण या ठिकाणी PQ 25 दिलेला आहे. साहजिकच 25 मधून 15 जाऊन हा 10 राहणार आहे, म्हणजे 15 आणि 10 25, MQ 10. PQ पूर्ण 25 आहे, त्यातला PM 15 आहे, MQ 10, 25 वजा 15. त्यानंतर या ठिकाणी PR 20 आहे, पूर्ण हे PR 20 आहे. येणार या ठिकाणी 8 आहे, साहजिकच या ठिकाणी 20 म्हणून 8 गेले, हे 12 असणार आहे NP. ओके. तर बाजू QR या ठिकाणी रेषा NM ही बाजू QRला समांतर आहे का हे पाहायचं आहे. समांतर म्हणजे NMला QR समांतर कधी असते, जर या ठिकाणी प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास काय सांगतोय, जर PN भागिले NR हे गुणोत्तर PM भागिले MQ यांच्या समान असेल तर या ठिकाणी NM RQला या ठिकाणी समांतर असते. ओके. प्रमेय आहे प्रमाणाचं मूलभूत प्रमेय. प्रमाणाचं मूलभूत प्रमेय BPT आपण म्हणतोय. त्रिकोणाच्या एका बाजूला म्हणजे QRला ही समांतर असणारी रेषा या दोन बाजूंना एकाच प्रमाणात विभागते, म्हणजे PRला आणि PQला NM एकाच प्रमाणात विभागते, म्हणजे PN भागिले NR तेच प्रमाण PM भागिले MQ. इथं सगळी पूर्ण माहिती दिलेली आहे. त्यामुळं इथं PM अधिक MQ बरोबर PQ, कारण M हा P आणि Qच्या दरम्यान आहे. 15 आणि MQ बरोबर 25, MQ बरोबर 25 मधनं 15 गेले 10, त्यामुळे MQ 10. ओके. त्यानंतर PN आणि NR, PN आणि NR या ठिकाणी 20 दिलेले आहे. PN या ठिकाणी काढायचे आहे, NR 8 दिलेले आहे, त्यामुळे आपल्याला 20 म्हणून 8 वजा केल्यानंतर 12 PN मिळणार आहे. ओके. त्यानंतर PN भागिले NR हे गुणोत्तर या ठिकाणी 12/8 म्हणजे 4 त्रिकोण 12 4 2 8 3/2 आलं, आणि PM भागिले MQ हे गुणोत्तर या ठिकाणी 15/10 म्हणजे 5×15 5×2 10. 1 आणि 2ची उजवी बाजू समान आहे, म्हणून PN आणि NR आणि PM भागिले MQ समान आहेत. त्रिकोण PRQ मध्ये PN भागिले NR बरोबर PM भागिले MQ 1 आणि 2 वरून आपण लिहिले, म्हणजे त्रिकोणाच्या कोनदुभाजकाच्या प्रमेयाच्या व्यत्यासानुसार NM समांतर RQ, म्हणजे ही NM RQला समांतर आहे. ओके. NM RQला समांतर का आहे, तर PN आणि NR बरोबर PM आणि MQ दोन गुणोत्तर समान आहेत म्हणून. तिसरा प्रश्न आहे या ठिकाणी, त्रिकोण MNPच्या कोन N चा NQ दुभाजक आहे. त्रिकोण NMQच्या कोन N चा NQ हा दुभाजक आहे. MN या ठिकाणी दिलेले आहे 5, PN दिलेले आहे 7, MQ 2.5 दिलेले आहे, QP काढायचे आहे. कोन दुभाजक असल्यामुळं NM भागिले NP बरोबर MQ भागिले QP. MN घेतले असेल तर त्याच बाजूचा MQ पहिल्यांदा घ्यायचा. ही दोन गुणोत्तरे समान असतील तर या ठिकाणी आहेत म्हणजे कोनदुभाजक आहेच, त्यामुळे दोन गुणोत्तर समान दाखवून आपल्याला PQ काढावं लागेल. ओके. पाहूया या ठिकाणी कोन Nचा दुभाजक रेख NQ हा दुभाजक आहे. MN 5, PN 7, MQ 2.5, QP 1 काढायचं आहे. त्रिकोणाच्या कोनदुभाजकाच्या प्रमेयानुसार NP भागिले NP बरोबर MQ भागिले PQ. आता सांगितलं पण किमती घातलेल्या आहेत. 5/7 बरोबर MQ 2.5 भागिले QP काढायचे आहे. त्रिकस गुणाकार 2.5 गुणिले 7, QPला गुणिले 5 आहे तो भागिले, QP बरोबर 7 गुणिले 2.5 याला भागिले 5 म्हणजे 5.0. दशांश चिन्ह 2.5चं दुसऱ्या ठिकाणी, 5.0चं दुसऱ्या ठिकाणी उजवं कोण म्हणून दशांश चिन्ह गेले. 7 गुणिले 25 भागिले 50 झाले. 25 एके 25 दुनी 50, 25 एके 25 दुनी 50, 7ला 2 भागले की निम्म झालं. 3.5 व्यतिरिक्त 6 वरला 1 2 5 10 दशांश चिन्ह. QP बरोबर 3.5. ओके. चौथं उदाहरण आहे. आकृतीत काही कोणांची मापे दिली आहेत, त्यावरून दाखवा. AP भागिले PB बरोबर AQ भागिले QC. ओके.
या ठिकाणी पी क्यू आणि बी सी या दोन रेषांना ए बी ही छेदिका असेल तर ए पी क्यू हा 60 मापाचा आणि ए बी सी हा सुद्धा 60 अंशाचा आहे. एकाच बाजूला असणारे म्हणजे पी क्यू आणि बी सी यांच्या या दोन रेषांना ए बी न छेदले असता हे एकाच बाजूचे संगत कोण आहेत आणि ते एकरूप आहेत म्हणून पी क्यूला बी सी समांतर आहे. ओके, हा 60 मापाचा ए पी क्यू हा बी सी 60 अंशाचा आहे. कोण ए पी क्यू आणि कोण ए बी सी हे छेदिका ए बीच्या एकाच अंगास असणारे संगत कोण आहेत. म्हणजे या ठिकाणी कोण ए पी क्यू एकरूप कोण या ठिकाणी ए बी सी, ए पी क्यू एकरूप ए बी सी, प्रत्येकी 60 आहे म्हणून पी क्यू समांतर बी सी, म्हणून पी क्यूला बी सी समांतर आहे. समांतर रेषांची संगत कोण कसोडी आहे. संगत कोण एकरूप असतील तर रेषा समांतर असतात म्हणून त्रिकोण ए बी सीमध्ये पी क्यू समांतर बी सी. आणि मग प्रमाणाचं मूलभूत प्रमेय म्हणजे पी क्यू जर त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी ही रेषा इतर दोन बाजूंना प्रमाणात विभागते म्हणजे ए पी भागिले पी बी बरोबर ए क्यू भागिले ए पी भागिले पी बी बरोबर ए क्यू भागिले क्यू सी. ओके, हे दाखवलेलं आहे, हे दाखवायला सांगितलेलं आहे. प्रॅक्टिस सेट नंबर 1.2 क्वेश्चन नंबर 1 गिवन बिलो आर सम ट्रायंगल्स इन लेंथ ऑफ लाइन सेगमेंट्स. आयडेंटिफाय इन विच फिगर्स ray PM is the bisector of angle QPR. In first figure PQ is equal to 7, PR is equal to 3 and MR is equal to 1.5 and MQ is equal to 3.5. Okay, here PQ upon PR is equal to 7 upon 3 and QM upon MR is equal to 3.5 upon 1.5. Okay, that means 35 upon 15 dividing numerator and denominator by 5 we get 7 upon 3. Here in first statement PQ upon PR is equal to 7 upon 3. Also in statement second QM upon MR is equal to 7 upon 3. By converse of angle bisector theorem from 1 and 2, here ray PM bisects angle QPR. Okay, here by converse of angle bisector theorem, ray PM bisects angle QPR. Okay, in second figure here PQ is equal to 10, PR is equal to 7, QM is equal to 8, MR is equal to 6. Here PR upon PQ is equal to 7 upon 10 and RM upon MQ is equal to 6 upon 8. That means dividing numerator and denominator by 2 we get 3 upon 4. Okay, this is first statement PR upon PQ is equal to 7 upon 10 and second statement RM upon MQ is equal to 3 upon 4. From first and second statement, here PR upon PQ is not equal to RM upon MQ. Therefore, ray PM is not a bisector of RPQ. Ray PM is not a bisector of angle RPQ. Okay. In a third figure here, PQ is equal to 9, PR is equal to 10. Here QM is equal to 3.6 and MR is equal to 4. Here PQ upon PR is equal to 9 upon 10 and QM upon MR is equal to 3.6 upon 4.0. 3.6 upon 4.0 means 36 upon 40. Dividing numerator and denominator by 4 we get 9 upon 10. This is first, second statement. This is first. PQ upon PR is equal to 9 upon 10 in first statement. And in second statement QM upon MR is equal to 9 upon 10 from first and second. Here PQ upon PR is equal to QM upon MR. Okay, rectangle QPR is equal to PQ upon PR is equal to QM upon MR. Therefore, by converse of angle bisector theorem, ray PM bisects angle QPR. Okay, ray PM bisects angle QPR. Problem number second, in triangle PQR, PM is equal to 15, PQ is equal to 25,
PR is equal to 20, NR is equal to 8. Then state whether line NM is parallel to side RQ. Give reason. State whether line NM is a parallel side QR. Okay. Here PM is equal to 15 given, PQ is equal to 2.5, PR is equal to 20, NR is equal to 8. Here PM upon MQ is equal to PQ. Therefore 15 plus MQ is equal to 25. MQ is equal to 25 minus 15. MQ is equal to 10. Here MQ 10. Okay. PM is given 15. Here also PN plus NR is equal to PR. Here PN plus 8, NR is given 8, PR 20. Therefore PN is equal to 20 minus 8, PN is equal to 12. PN is equal to 12, NR is given 8. Okay, here PN upon NR. PN upon NR is equal to 12 upon 8. Dividing both numerator and denominator by 4, we get 3 upon 2. And PM upon MQ 15 upon 10. Dividing numerator and denominator by 5, we get 3 upon 2. In first statement, PN upon NR is equal to 3 upon 2. And in second statement, PM upon MQ is equal to 3 upon 8. In triangle PRQ, PN upon NR is equal to PM upon MQ from first and second. Therefore, by converse of a basic proportionality theorem, line NM parallel line RQ. Okay. By converse of basic proportionality theorem, line NM is parallel line RQ. Third question, in triangle MNP, NQ is a bisector of angle N. If MN is equal to 5, PN is equal to 7, MQ is equal to 2.5, then find QP. Here NQ is a bisector of N. Therefore, the property of angle bisector theorem, here MN upon PN is equal to MQ upon QP. Okay. By proportionality of angle bisector of triangle, here NM upon NP is equal to MQ upon PQ. NM is 5, NP 7 is equal to MQ 2.5. PQ here can be calculated. QP is equal to, taking cross multiplication, 2.5 into 7 upon here 5. Okay. 5 means 5.0. QP is equal to 7 into 2.5 upon 5.0. That means cancelling decimal points, we get 7 into 25 upon 50. Dividing numerator and denominator by 25, we get here 1 upon 2. Therefore 7 into 1, 7. Here denominator 2, 7 upon 2. QP is equal to, dividing 7 by 2, we get 3.5. QP is equal to 3.5. Okay. Example number 4. Measure of some angles in the figure are given. Prove that AP upon PB is equal to AQ upon QC. Here APQ is given 60 degree, ABC is given 60 degree. Okay. Here prove that AP upon PB is equal to AQ upon QC. Here from figure, angle APQ is equal to angle ABC is equal to 60 degree given. That means APQ congruent angle ABC. That means here therefore segment PQ parallel segment BC, corresponding angle test for parallel lines. By corresponding angle states for parallel lines, we get here PQ parallel BC. Angle APQ and angle ABC are corresponding angles are equal. Okay. Therefore here AP upon PB is equal to AQ upon QC. From basic proportionality theorem, we get AP upon PB is equal to AQ upon QC. Okay. अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा. अद्याप ही भोसले सर जाकले हे चॅनल आपण सबस्क्राइब केले नसेल तर जरूर करा. व्हिडिओ लाईक करा आणि
कमेंट बॉक्समध्ये व्हिडिओ आवडला असेल तर जरूर या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये कमेंट द्या आणि प्रोत्साहन द्या. धन्यवाद.